निसर्गाचा एक नियम आहे की तुम्ही जेवढं निसर्गाला द्याल निसर्ग तुम्हाला तितका देत जाईल, त्याहून जास्त देईल हेही बोलून चला. आजही तो निसर्ग निस्वार्थीपणे आपल्याला भरपूर काही देत आहे, पण आपणच माणूस म्हणून नालायक ठरत चालू आहे निसर्गाच्या दृष्टीने, असं पण बोलता येईल आपल्याला स्वतःला. आतापर्यंत बॅलन्स राखण्याचा प्रयत्न करतो स्वतःहून स्वतःला. हा जो मे महिन्यामध्ये 20 तारखेला जो पाऊस पडला ना, तो पाऊस चुकीचा नाही आहे. तुम्ही सांगा, इतर वेळी 40 डिग्री सेल्सिअस तापमान सृष्टी देत होती, हा निसर्ग आपल्याला 40 डिग्री तापमान मे महिन्यामध्ये देत होता नॉर्मली जास्तीत जास्त. पण आत्ताच्या घडीला दिल्लीसारख्या ठिकाणांवरती 50-55 डिग्री तापमान बघायला मिळतं आहे. भविष्यात जास्तही होईल. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी 45 डिग्रीचं तापमान आहे, 50 डिग्रीचा रेंजमध्ये तापमान आहे. या गोष्टी सहन होण्या पलीकडच्या आहेत. सृष्टी या गोष्टींचा बॅलन्स राखण्यासाठीच असा अवकाळी पाऊस नाही बोलता येणार, पावसाळ्यात लवकर सुरुवात केलेली आहे की जेणेकरून या तापमानावरती कंट्रोल यावा. आपण आपलंही काहीतरी कर्तव्य आहे, आपल्याही काही गोष्टी चुकत आहेत, या आपण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आपण आपल्या परीने काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही आत्ता मे महिन्यामध्ये आहात, तुम्ही उन्हाळा सहन करताय, सावलीचा शोध घेताय, थंडाव्याचा शोध घेताय, मग तुम्ही झाडं का लावत नाही हा मोठा प्रश्न आहे. मी फक्त झाडांवरती झोड नाही घेत आहे, तुम्ही जे वागताय त्याच्यावरती झोड घेतो आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी आता आपण बघू शकता, मुंबई गोवा हायवे आमच्या समोरला आहे, तिथं अनेक झाडं तोडली गेली. या 10 वर्षाच्या डेव्हलपमेंटमध्ये भरपूर झाडं तोडली गेली. मग तिथं तुम्ही नवीन झाडं लावताय, ती कसली काटेरी झाडं, ती फुलांची झाडं. अरे पण तिथं त्याआधी वड, पिंपळ, चिंच, आंबे अशी मोठी मोठी झाडं होती. आणि आत्ता जी लावली जात आहे ती झाडं काय बघू पण नाही शकत. म्हणजे ती काटेरी झाडं, लाल फुलं, पिवळी फुलं येतात त्याच्यावरती, आणि अशी झाडं आहेत ना, त्यांना ताल ना तकवा, फक्त शोची झाडं बोलता येईल. आणि ती पण किती वर्ष जगतील हे पण आपल्याला काय समजणार नाही. अशा गोष्टी आहेत, तुम्हाला मी दाखवतो आमच्या मुंबई गोवा हायवेला. पण माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही तिथं आता आपण मुंबई गोवा हायवेवर राहत असाल किंवा कुठेही राहत असाल, जिथं कुठं राहत असाल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहत असाल, तुम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या अवतीभोवती झाडं लावण्याचा प्रयत्न करा. जिथे जिथे तुम्हाला मोकळी जागा मिळेल तिथं तुम्ही झाडं लावण्याचा नेहमी प्रयत्न करा. तर त्याला मला दाखवतो मुंबई गोवा हायवे. हायवेमध्ये पहिले खूप सारी झाडं होती. म्हणजे तुम्ही बघू शकता की आत्ताच्या घडीला जेव्हा तुम्ही जाल कोकणामध्ये, तेव्हा तुम्हाला दिसेल की भरपूर झाडं तोडली गेलेली आहेत. उन्हाळ्यात अक्षरशः जाणाऱ्यांची लाई होऊन जाते. कुठं थांबायला एक झाडसुद्धा मिळत नाही, अशी परिस्थिती अक्षरशः. पण जर आपण प्रयत्न केले तर आपण तिथं चांगली झाडं लावून, आपलं कर्तव्य आहे ते. सरकार करो अगर न करो, भले सरकारने तोडले असतील आणि सरकार आता काटेरी झाडं लावत असेल काय फुलांची, ती काय निळी फुलं, लाल फुलं, पिवळी फुलं, कागदी फुलं, तर पण त्यांना त्या गोष्टींना काय अर्थ नाही, ते सोडून द्या विषय त्यांचा. पण आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या या मार्गावरती जांभूळ बोला, आंबे बोला, फणस बोला, का जे असतील ती झाडं तुम्हाला लावता येतील ती झाडं लावू शकता. आणि प्रयत्न करा की जे आता आपण ज्या फळांच्या बिया आपल्याला घरात साठलेल्या असतात त्या तिथं टाकून द्या. एका झाड जगून जाईल तरी भरपूर झालं. तर प्रयत्न नक्की करा, कारण की आपण या गोष्टींवरती लक्ष देणं जाम गरजेचं आहे, भरपूर गरजेचं आहे. साधा आता इतकं मी बघतोय ना की एखादा माणूस जरी तिथं हायवेवर उभा राहिला आणि एखाद्या विक्रमची रिक्षाची वाट बघत असला तरी तो उन्हामध्ये लाई होऊन जात आहे की त्याला इतका ऊन लागते की तो सहन नाही करू शकत. की म्हणजे परिस्थिती भरपूर भयानक आहे. मे महिन्याचा उन्हाळा कसा असतो ते माहीत आहे. 12-1 वाजता तुम्ही बघा बाहेर निघून भर उन्हामध्ये काय फील होतं तुम्ही बघू शकता. पण अशा उन्हामध्ये पण तिथं एक आधी सावलीसाठी वन भटकण्याची वेळ येते. तर अशा गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा. भले लोक त्याचा फायदा घेतील या गोष्टीकडे लक्ष नका देऊ. लोकांचा भला झाला तर ती गोष्ट आपल्यासाठी खरंच चांगली आहे. समाज हा आपल्यासाठी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या गोष्टीचाही कायम भान राखा. आणि चला होऊ दे त्यांच्यात चांगला, किंवा समाजासाठी आपण काहीतरी कार्य करतो ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर नक्की प्रयत्न करा या गोष्टीसाठी.